नमस्कार मित्रांनो, आपणही ऐकलं असेल, घरात चोरी झाली पण दार तोडलेलंच नाही. कारण चोर दार आधी तोडत नाही, तो आधी किल्ली आणि संधी शोधतो. आज मी तुम्हाला घर, शेत, दुकान, गोडाऊनमध्ये आपण रोज करत असलेल्या छोट्या छोट्या चुका सांगणार आहे. त्या छोट्या चुका मोठ्या चोरीला कारणीभूत होऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटचे उपाय तुमचं मोठं नुकसान वाचवू शकतात. आपण रोज रस्त्यावर बघतो, दुकानासमोर मोटारसायकल आणि त्यातच चाबी. कधी तर चाबीला पूर्ण गुच्छ असतो. 1 मिनिटाचं काम असतं. आपण दुकानात जातो, दुकानातून परत येतो, पण त्या 1 मिनिटात गाडीही जाते आणि चाब्यांचा गुच्छही जातो. चोराला वेळ लागत नाही, त्याला संधी लागते. तो संधीचं सोनं करतो, परंतु आपलं मोठं नुकसान होतं. तसेच बघा, शेतकरी शेतात गेट किंवा स्टार्टर रूम, गोडाऊन उघडे ठेवतात आणि काम सुरू असताना चाब्यांचा गुच्छ कुलपात तसाच ठेवतात. असं आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल. तुमच्या गैरहजेरीत चाब्यां चोर चाब्यांचा गुच्छ चोरतो. चाब्यांचा गुच्छ चोरीला गेला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, डुप्लिकेट चाब्या वापरतो आणि आपलं काम करतो. चोर जितक्या चाब्या तितक्या ठिकाणी चोरी करू शकतो. घर, शेत, गोडाऊन, वाहन, दुकान. बघा, एक किल्ली हरवली तर पूर्ण सिस्टम तुमची उघडी पडते. तो कधीही येतो आणि कधीही चोरी करू शकतो. घर, गाडी, दुकान, आपलं ऑफिस, सगळ्या चाब्या एकाच गुच्छात. एक गेलं म्हणजे सगळं गेलं, सगळं धोक्यात. घरात खिडकीजवळ कपडे टांगतात. आपल्या घरात बरेच लोक खिडकीच्या शेजारी मोबाईल ठेवतात, चाब्या ठेवतात. चोराला आत यायची गरजच नसते. तो काय करतो, लांब हाताने तो काढून घेतो किंवा काठी वापरतो. लांब बांबूच्या साह्याने तो कपडे किंवा चाब्यांचा गुच्छ तो बाहेर काढू शकतो. खिडकीपासून अंतर म्हणजे सुरक्षितता. 1 मिनिटासाठी सुद्धा चाबी सोडू नका. शेतात काम करताना चाब्या खिशात ठेवा. घर, गाडी, दुकान, ऑफिसच्या चाब्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. खिडकीपासून सर्व वस्तू दूर ठेवा. हे बघा, हे छोटे छोटे उपाय आहेत. एक गेला तरी सगळे सुरक्षित राहतील, बाकीचे सुरक्षित राहतील. किल्ली हरवली, आपल्याला संशय आला, ताबडतोब कुलूप बदलवा. रोजची सवय बनवा. चाव्या कुठेही आहेत, खिडकीजवळ काही आहेत का, कुलूप नीट आहेत का, ही छोटी सवय मोठं सुरक्षा कवच आहे. चोर दार तोडत नाही, तो तुमची सवय शोधतो. पण तुम्ही सावध असाल तर चोरी कधीच होणार नाही. सावध राहा, सुरक्षित राहा. हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा, सेवाभाव चॅनल सबस्क्राईब करा आणि सेवाभाव चॅनलवर अनेक जीवनोपयोगी तंत्रज्ञान मिळेल. अजून उपाय नक्की बघा. टेलिग्राम मेसेंजरवरही सेवाभाव सर्च करा. धन्यवाद.